प्रश्न क्रमांक पहिला आहे, यमुना कृती आराखडा म्हणजे यमुना ॲक्शन प्लॅन हा द्विपक्षीय प्रकल्प कोणत्या दोन देशांमध्ये आहे? तर यमुना कृती आराखडा हा खालीलपैकी भारत व जपान या दोन देशांमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात? तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 संसद वाढवू शकते. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय युवक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय युवक दिन हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 12 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. 12 जानेवारी या दिवशी स्वामी विवेकानंद, त्याचप्रमाणे राजमाता जिजाबाई यांची जयंती असते. पुढचा प्रश्न आहे, भारताने सर्वप्रथम कोणता उपग्रह प्रक्षेपित केला? तर भारताने खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 आर्यभट्ट हा उपग्रह सर्वप्रथम प्रक्षेपित केला. तर जगामध्ये रशिया या देशाने सर्वप्रथम स्पुटनिक हा उपग्रह प्रक्षेपित केला. स्पुटनिक उपग्रहामध्ये युरी गागारिन हा अंतराळात जाणारा पहिला व्यक्ती होता. पुढचा प्रश्न आहे, त्रिस्तरीय पंचायत राज पद्धत तिची शिफारस कोणत्या समितीने केली? तर त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची शिफारस खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 बलवंतराय मेहता समितीने केली. पुढील प्रश्न आहे, विधानसभा सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान किती असले पाहिजे? तर विधानसभा सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 25 वर्ष असले पाहिजे. 21 वर्ष हे ग्रामपंचायतीचा सरपंच होण्यासाठी वय असले पाहिजे. तर 35 वर्ष हे राज्यपाल, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती असण्याचे वय असले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, जीवनसत्व अ कशात मोठ्या प्रमाणात असतात? तर जीवनसत्व अ हे जास्तीत जास्त लाल वर्गीय जे फळे असतात त्यांच्यामध्ये असतात. तर खालीलपैकी जीवनसत्व हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 गाजर या फळामध्ये असते. जीवनसत्व अ च्या अभावामुळे रात आंधळेपणा हा रोग होतो. तर लिंबू व आवळा यामध्ये जीवनसत्व सी म्हणजे जीवनसत्व क हे असते. पुढचा प्रश्न आहे, आम आदमी विमा योजनेतील लाभार्थ्यांची वयाची मर्यादा किती आहे? तर आम आदमी विमा योजनेतील लाभार्थ्यांच्या वयाची मर्यादा ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 18 ते 59 वर्षे आहेत. पुढचा प्रश्न आहे, कांकरेज ही जात खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये आढळून येते? तर कांकरेज ही जात खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 गाय या प्राण्यामध्ये आढळून येते. पुढचा प्रश्न आहे, नथुला खिंड भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर नथुला खिंड ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम या राज्यामध्ये आढळून येते. पुढचा प्रश्न आहे, मुशी नदीकाठी भारतातील कोणते शहर वसले आहे? तर मुशी नदीकाठी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 अयोध्या. मुशी नदीला शरयू नदी असे सुद्धा ओळखले जाते. तर त्या नदीकाठी अयोध्या हे शहर वसले आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात जांभी मृदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर जांभी मृदा ही प्रामुख्याने कोकण विभागामध्ये आढळत असते. तर जांभी मृदेमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. तर जांभी मृदा ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आढळते. पुढचा प्रश्न आहे, उजनी धरण जलाशय
व कोयना धरण जलाशय यांना अनुक्रमे या नावानेही ओळखतात. तर उजनी धरण जलाशय हे खालीलपैकी यशवंत सागर या नावाने ओळखले जाते. तर कोयना धरण जलाशय हे खालीलपैकी शिवाजी सागर या नावाने ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे, वी द पीपल या साहित्यकृतीचे साहित्यिक कोण आहे? तर वी द पीपल या साहित्यकृतीचे साहित्यिक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 नाना पालखीवाला हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, अनहॅपी इंडिया या साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत? तर अनहॅपी इंडिया या साहित्यकृतीचे लेखक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 लाला लजपत राय हे आहेत. लाला लजपत राय यांना पंजाबचे केसरी असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी पूर्व वाहिनी नाही? म्हणजे आपल्याला पश्चिम वाहिनी नदी विचारलेली आहे. तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 तापी नदी ही पूर्व वाहिनी नदी नाही. तर तापी नदी ही अरबी समुद्राला जाऊन मिळते. पुढचा प्रश्न आहे, ध्वनीचा हवेतील वेग सुमारे डॅश डॅश मीटर पर सेकंद असतो. तर ध्वनीचा हवेतील वेग हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 340 मीटर पर सेकंद एवढा असतो. पुढचा प्रश्न आहे, श्रवणशक्तीतील फरक मोजण्यासाठी वापरले जाणारे यंत्र कोणते? तर श्रवणशक्तीतील फरक मोजण्यासाठी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 ऑडिओमीटर हे वापरले जाते. व्होल्टमीटर हे खालीलपैकी व्होल्टेज मोजण्यासाठी वापरले जाते. व्होल्टेज म्हणजेच काय, विभवांतर म्हणतात याला, विभवांतर. पुढचा प्रश्न आहे, दुधाची सापेक्ष घनता किंवा शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर दुधाची सापेक्ष घनता किंवा शुद्धता मोजण्यासाठी खालीलपैकी लॅक्टोमीटर ऑप्शन क्रमांक 1 लॅक्टोमीटर हे वापरले जाते. पुढचा प्रश्न आहे, गन मेटल या संमिश्रामध्ये कोणते घटक असतात? तर गन मेटलमध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 तांबे, कथिल व जस्त या 3 धातूंपासून गन मेटल हे संमिश्र बनलेले असते. पुढचा प्रश्न आहे, सती प्रथा कायद्याने बंद करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयला जाते? तर सती प्रथा बंद करण्याचे श्रेय खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड बेंटिंक यांना जाते. पुढचा प्रश्न आहे, वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रात क्रांतीसाठी डॅश डॅश यांनी मदत केली. तर वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रामध्ये क्रांतीसाठी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 रामोशी यांनी मदत केली. पुढचा प्रश्न आहे, रॅड इंग्रज अधिकाऱ्याचा खून खालीलपैकी कोणी केला? तर रॅड इंग्रज अधिकाऱ्याचा खून खालीलपैकी चाफेकर बंधू यांनी केला. पुढचा प्रश्न आहे, सरदार पटेलांची तुलना खालीलपैकी कोणाशी केली जाते? तर सरदार पटेलांची तुलना ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 बिस्मार्क यांच्याशी केली जाते. पुढचा प्रश्न आहे, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर रामकृष्ण मिशनची स्थापना ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 स्वामी विवेकानंद यांनी केली. रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते, म्हणून त्यांनी त्यांच्याच नावावर मिशनची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, वनस्पतींना होणारे प्रामुख्याने तांबोरा व ज्वारीतील काजळी हे रोग डॅश डॅश रोग आहेत. तर तांबोरा व काजळी हे रोग खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 कवकजन्य रोग आहेत. पुढचा प्रश्न आहे, कॉलरा हा रोग प्रामुख्याने कशामार्फत पसरतो? तर कॉलरा हा रोग खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 दूषित पाण्यामुळे पसरत असतो. डासमुळे हत्तीपाय, मलेरिया,
डेंग्यू हे रोग पसरत असतात. पुढचा प्रश्न आहे, भूल देण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? तर भूल देण्यासाठी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 ऑक्सिजन व नायट्रस ऑक्साईड याचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे, भूस्थिर उपग्रह सोडण्यासाठी कोणत्या यानाचा वापर केला जातो? तर भूस्थिर उपग्रह सोडण्यासाठी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 GSLV या यानाचा वापर केला जातो. GSLV म्हणजे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेइकल. तर जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट म्हणजे भूस्थिर उपग्रह असते, हे आपले विषुववृत्ताच्या जेवढा आस आहे म्हणजे विषुववृत्तावरच फिरत असते. यांचा जो फिरण्याचा कालावधी असतो तो 24 तास असतो. म्हणजे आपल्याला उपग्रहाला पृथ्वीवरचा एकच भाग दिसत असतो. म्हणजे उपग्रह हे स्थिर असल्यासारखे दिसतात, म्हणून त्यांना भूस्थिर उपग्रह असे म्हणतात. PSLV म्हणजे पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेइकल. तर जे सॅटेलाइट ध्रुवावर फिरतात ते सोडण्यासाठी PSLVचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे, समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणारा तरंगरी म्हणजे कोणते आहे? तर समुद्राची खोली मोजण्यासाठी हे सोनार सिस्टमचा वापर करतात. सोनार सिस्टम म्हणजे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टम. तर याच्यामध्ये साऊंड हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 अल्ट्रासोनिक साऊंड वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेत जास्तीत जास्त डॅश इतके सदस्य असतात? तर राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त ऑप्शन क्रमांक 3 250 सदस्य असतात. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर भारतात सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 झारखंड या राज्यामध्ये होते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो? तर सर्वात कमी पाऊस हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 नगर जिल्ह्यामध्ये म्हणजे आताचे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये पडत असतो. पुढचा प्रश्न आहे, उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 जयपूर या ठिकाणी आहे. जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य कोणते? तर भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू हे आहे. पुढचा प्रश्न आहे, उरण हा नैसर्गिक वायूवर आधारित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उरण हा नैसर्गिक वायूवर आधारित प्रकल्प हा ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण विदर्भात येते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण विदर्भात येते. चिखलदरा हे अमरावतीमध्ये स्थित आहे. अमरावतीमध्ये गाविलगड टेकड्या पण आढळतात. पुढचा प्रश्न आहे, शार्क लिव्हर ऑइलमध्ये कोणते जीवनसत्व असते? तर शार्क लिव्हर ऑइलमध्ये खालीलपैकी जीवनसत्व डी म्हणजे व्हिटॅमिन डी हे असते. पुढचा प्रश्न आहे, साठवणीच्या बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात? तर साठवणीच्या बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर गॅमा किरणांचा मारा केला जातो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.